थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग जो आहे तो एम्प्रेस गार्डन मधला आहे. तर आलो होतो आपण एम्प्रेस गार्डन मध्ये आणि आल्या आल्या बघा इथे एंट्री केली आणि एंट्री केल्या केल्या इथे किती छान आणि सुंदर वातावरण पाहायला मिळत होतं. ऍक्च्युली पुढे काय काय झालं ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्लॉग बघा. आणि खूप म्हणजे छान छान मोमेंट होते. अचानक पाऊस वगैरे आला होता. तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तरी त्या आतमध्ये आल्यावरती बघा किती छान आणि सुंदर असं वातावरण होतं. ऊन पडलेलं होतं आणि इथे बघा हे जे साईडला आहे ना, तिथे सर्व शूट साठी आलेले जे लोक असतात लांबून येतात तिथे शूट साठी. बरेच लोक येतात. त्यांचं सामान वगैरे जास्त शूटिंगचं ते तिथे ठेवलेलं असतं. त्यानंतर इकडे आल्यावर इथे फोटोशूट साठी म्हणजे इथे खूप पॉइंट आहेत. जास्त करून फेमस तर हे गार्डन फोटोशूट साठी, व्हिडिओ शूट साठी, प्री वेडिंग साठी सुद्धा इथे खूप छान मस्त मस्त पॉइंट आहे. तिथे येऊन तुम्ही शूट करू शकता. जर तुम्ही विचार करत असाल की प्री वेडिंग साठी किंवा तुम्हाला शूट करायचं असेल तर एकदा तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता. आणि इकडे बघा थोडस आतमध्ये आल्यावरती इथे झाडे वगैरे खूप छान छान म्हणजे मस्त वातावरण होतं. एकदम शांत वातावरण इथे वाटत होतं. त्यानंतर इथे झोका वगैरे म्हणजे शूट साठी तर फारच मस्त होतं. आणि थोडस आतमध्ये आल्यावरती इकडे म्हणजे झाडे फार आहेत. झाडे खूप लावलेले आहेत. त्यामुळे ना खूप शांत वातावरण वाटतं. पक्षी वगैरे येतात. मस्त बसायलाही जागा आहे. आणि या साईडला ना इकडे खूप म्हणजे मोठं गार्डन आहे. लहान मुलांसाठी पण इथे जर तुम्ही मुलांना घेऊन आलात बारक्या तर त्यांनाही खेळायसाठी म्हणजे खूप इथं ऑप्शन आहेत. छोटं गार्डन आहे. त्यांच्यासाठीही त्या साईडला म्हणजे खेळायला खूप छान छान वस्तू आहेत. आणि इकडे हे खूप मोठं जे राऊंड दिसतंय ना याच्यामध्ये ना पाणी आहे. खूप मोठं पाणी आहे. म्हणजे ते ऍक्च्युली आता ऑन करत नाहीत ते संध्याकाळचं ऑन होतं पण आता ते बंद केलेलं होतं. आणि किती छान म्हणजे असं वाटत होतं. तिथे पण म्हणजे खूप छान वाटलं. आणि मग तिथे थोड्या वेळ आम्ही बसलो. थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. मी फ्रेंड सोबत गेले होते. ऍक्च्युली त्यांना मी घेतलं नाहीये कारण की त्यांना आवडत नाही कॅमेरे समोर यायला. तर असा हा इथपर्यंत आम्ही व्हिडिओ शूट केला होता. आणि हे बघा मी तुम्हाला म्हटले होते की लहान मुलांसाठी नाही ते खूप छान छान खेळायला अवेलेबल आहे. तर हेच आहे ते. आणि इकडे कपल्स आहेत. जर कपल सोबतही तुम्हाला जरा वेळ वाया घालवायचा असेल तर तुम्ही जाऊन तिथे बसू शकतात. अलाव आहे तिथं. आणि त्यानंतर बघा इथे एवढे झाडे होते ना मोठे मोठे. खूप मोठे ट्रीज आहेत. कारण की झाडामुळेच तिथे जास्त करून ना शांत वातावरण असं दिसून येतं. आणि अचानक पाऊस आला होता. तर बघू शकता अचानक आला पाऊस आणि पटकन सगळेजण पळाले होते तिकडे म्हणजे थांबण्यासाठी कारण की पाऊस खूप येत होता. बघू शकता तुम्ही किती पाऊस आलेला आहे. जस्ट ऊन चालू होता आणि अचानक पाऊस चालू झाला होता. त्यामुळे सगळे इकडे तिकडे पळत सुटले होते. आणि मग आम्ही पण गेलो तिकडे साईडला जाऊन थांबलो होतो. आणि मग बघा किती पाऊस चालू झाला होता. मग थोड्या वेळ तिकडे आम्ही थांबलो. थांबायसाठी खूप मस्त तिथे जागा होती. तर तिकडे जाऊन आम्ही सगळे थांबलो होतो. आणि बघा किती पाऊस चालू झाला आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इथे खूप बराच वेळ आम्ही थांबलो. थांबल्यावर पण खूप छान वाटत होतं. आजूबाजूला एकदम मस्त हिरवगार निसर्ग झाला होता. लहान मुले आणि हे बघा किती लोक इथे थांबण्यासाठी आले होते पावसामुळे. अचानकच पाऊस आल्याने सगळे गडबडून गेले होते. कारण की सगळेच फोटो काढण्यात व्हिडिओ काढण्यात तिथे रमले होते. पण अचानक पाऊस आला आणि सगळ्यांचा मूड ऑफ करून टाकला. पण ठीक आहे पावसामुळे पण एक म्हणजे खूप छान तिथं मेमरी क्रिएट झाली होती. पाऊस आल्यावर खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि मला तिथे व्हॉइस म्हणजे बोलता आलं नाही. त्यामुळे मी आधी शूट केला व्हिडिओ आणि मग त्याच्यामध्ये व्हॉइस टाकलेला आहे. आणि बघू शकता माझा आजचा लुक असा होता. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही कुठे जायचा प्लॅन बनवत असाल तर एकदा तुम्ही नक्की एम्प्रेस गार्डनला जावा. कारण की तिथे खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग